वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. रामरायाचं जीवन कसं आहे? नित्य नूतन, अव्यय, निष्ठक्रम, हत राक्षसा. जे राक्षस आहेत, जे दुष्प्रवृत्त आहेत, हत, या सर्व राक्षसांचा, दुष्टांचा चक्र समूह हत ज्यांनी नष्ट केलं आहे. दंडकारण्यामध्येच काय कार्य, लंकेमध्ये काय कार्य, हत राक्षसा. अरे दुर्जनांचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. पुनरगात ब्रह्मत्वम, पुन्हा आपल्या ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले, पण जातानाच कीर्तिम पापाराम विधाय जगती. काय मजा आहे. बुधकौशिक ऋषी वर्णन करतायत. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम एकैकम अक्षरम महापातकनाशनम. आपली कीर्ती माग ठेवली आहे. पापहराम. आज किती वर्ष राम अवताराला झाली आहेत, विचार करा. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कदाचित अपवाद. असं गाव आहे का ज्या गावात राम मंदिर नाहीये? भारतभर गावागावातच राम मंदिर आहेत. राम जन्मोत्सव होतोय. मंदिरातून राम कथा होतीये. कीर्तिम पापहराम विधाय जगती तम. ते श्रीराम जानकीशं भजेत. जानकीपती आहेत, जानकीश. शुकदेवाने राम रायालाच जानकीश म्हटलंय. ही जनकनंदिनी, जनक कन्या सीतामाई, तिचा स्वामी. किती सुंदर भाव आहे ते पहा. एक कवी काय सांगतायत, न भूतपूर्व न च केन दृष्टः हेम न कुरंगो न कदापि वार्ता तथापि. रामायणातला एक प्रसंग सोडला तर न भूतपूर्वा. रामायणाचा पूर्व इतिहास असं कुठे वर्णन आहे का की सोन्याचा हरिण होता,
न भूतपूर्व, पूर्वी कधी झाला नाहीये. न च केन दृष्टा, असं कुणी सांगतो का की सोन्याचं हरिण मी पाहिलंय आहे? न च केन दृष्टा, कोणी सोन्याचं हरिण पाहिला नाहीये. हेमन कुरंगा न कदापि वार्ता, असं कुठं वाचायला मिळालं का? असं कुठं ऐकायला मिळालं का? अमुक एका ठिकाणी सोन्याचं हरिण आहे. असं असून सुद्धा तथापि तृष्णा रघुनंदनस्य, तो सोन्याचं हरिण आपल्याला प्राप्त व्हावा, सोन्याच्या हरणाच्या मागे लागलेले श्रीराम. शुकदेव विचारतात, राजा सांग, रामराच्या हरणाच्या मागे लागले आहेत, त्यांना एवढंही समजत नाही की सोन्याचा हरिण नसतो. सोन्याचा हरिण पूर्वी नव्हता, आज नाही, पुढे होणार नाही. अरे रामराय सर्वज्ञ न रे, असं असताना सुद्धा रामराय सोन्याचा हरिण म्हणून का माग लागले? त्याचं उत्तर भागवतात आहे. दयित इप्सित मनवधावम, दयितया इप्सितम, दयिता दया कर्तुम योग्य, दयिता जिच्या विषय अंतःकरणात दया निर्माण होतीये. किती वेळी आहे माझी सीता, एवढंही तिच्या लक्षात येत नाही. तिच्या इच्छे करता, सीतामाईची इच्छा म्हणून कशी रामरायाची सीता उद्या रामरायाला युवराज पदाचा अभिषेक, उद्या श्रीराम अयोध्येचे युवराज. रामरायांचा एक नियम होता, रोज सकाळी स्नान झाले, देवपूजा झाली की आई वडिलांच्या दर्शनाला जायचं. संध्याकाळी आई वडिलांच्या दर्शनाला जायचं. असा मुलगा मी पाहिलाय. सकाळी स्नान झालं, कामाला जाणारा निघण्यापूर्वी घरात आई वडिलांना नमस्कार करणारा, मग घराच्या बाहेर पडणार. संध्याकाळी कामावून आला, हातपाय धुतलेत, अगोदर आई वडिलांना नमस्कार करणार, मग व्यवहार. खूप सुंदर रहस्य आहेत. भारतीय संस्कृती कशी आहे. एक 3-4 दिवसापूर्वी वृत्तपत्रात फोटो आहे, मुस्लिम समाजाची स्त्री आहे, दोघाही पती पत्नीचा फोटो आहे. त्या फोटोच्या खाली एक वाक्य दिले, पती हा परमेश्वर आहे, हे सत्य आहे.
इतकी समजून सांगतीये. एक मुस्लिम संस्कृती कोणतीही असू द्या, पण ती संस्कृती आहे, तिच्यामध्ये संस्कार आहेत. संस्कार देणारी ती संस्कृती आहे. रामराय कौशल्यमाईचं दर्शन घेतलंय. राजा दशरथाच्या दर्शनाकरता आलेले आहेत. इकडे जानकी माता, केवढा आनंद आहे. मी दैतया करतो बोलतोय. दैतया ईप्सितम अतएव अन्वधामम. उद्या रामला अयोध्येचा युवराज होणार. खूप आनंद आहे. उद्याची अयोध्येची युवराज मी होणार. रामराय परत आले म्हणजे रामरायाचं स्वागत करायचंय त्या अयोध्येच्या युवराजाचं. औक्षणाचं तबक तयार केलेलं आहे. फुलांचा हार, पाय धुण्या करतात, सुवर्ण कुंभामध्ये गरम केलेलं पाणी. रामरायाची मार्ग प्रतीक्षा करतीये. कैकेयीमुळेच पुढचा प्रसंग आहे. रामरायाचा 14 वर्षाचा वनवास. रामरायाने दशरथाला शब्द दिलाय, उद्या सकाळीच आईच्या इच्छेप्रमाणे आम्ही वनवासाला निघू. रामराय जेव्हा महाली येत आहेत, दारामध्ये हातामध्ये ते पूजेचा तबक घेऊन दासी आहे. एका दासीच्या हातात पाण्याचा कलश. जानकी माता उभी आहे. रामरायाचे पाय धुतले गेलेत. कुमकुम तिलक केला गेला. मोत्याची अक्षत आरती ओवाळतीये. रामराय हसलेत. जानकीकडे पाहतायत. त्या तपकाटी असणारी उजळलेली निरंजन, या निरंजनीच्या प्रकाशात जानकी मातेचा चेहरा उजाळा जातोय. आनंदी आहे. आज काय विशेष? आज अयोध्येचा उद्या होणारा युवराज, त्याचं स्वागत आहे आज. रामराय हसलेत. सीतामाईचा हात हाती घेतलाय. महालात पलंगावर बसले. सीतामाई शेजार. जानकी उद्या रामाला होणारा अभिषेक आहे, पण तो अयोध्येच्या युवराज पदाचा नाही, वनवासाचा आहे. घडलेला सगळा प्रकार समजून सांगितला आहे. जानकी, तुझी इच्छा असेल राजा जनकाकडे, तुझ्या माहेरी आईकडे तुला पाठवण्याची व्यवस्था करू. 14 वर्षाचा वनवास आहे.
काळाच्या ओघात 14 वर्ष अल्प आहेत. 14 वर्षाने आम्ही परत येऊ, तेव्हा सन्मानाने आपल्याला परत घरी आणू. तुझी इच्छा असेल कौशल्य मातेजवळ राहा. 14 वर्षाने आम्ही अयोध्येला परत येऊ. जानकी मातेच्या डोळ्यात पाणी आहे. कथम मामी छसे त्यक्तुम धर्मपत्नीं पतिव्रतां अदोषाम अनिंदाम. राम कसं बोलता आपण? सप्तपदीची 7 पावलं टाकतानाच काही प्रतिज्ञा घेतलेली आहे का? आठवते आपल्याला? मला घरी ठेवून आपण जाण्याची इच्छा करतात का? कथम? मी आपली धर्मपत्नी आहे. रामा, आपला विवाह होऊन 13 वर्ष झाली आहेत. या 13 वर्षामध्येच आपल्याला माझ्या वागण्यामध्ये काही दोष जाणवलाय का? माझं अंतर्मन मला समजून सांगतं अदोषाम नाही. अतिशय सावधपणाने मी जीवन जगतीये. अनिंदाम. रामा, कधी आपल्या कानावर माझ्याबद्दल वाईट शब्द आलेत? कुणी वाईट बोललंय? कुणी माझी निंदा केली आहे? माझं अंतर्मन सांगतंय मला माझी निंदा नाही होऊ शकत. मी आपली धर्मपत्नी आहे. मग का मला घरी ठेवून आपण वनवासाला जाण्याची इच्छा करतात? रामराय वनवासाचं स्वरूप काय समजून सांगतायत. जानकी, तुला सहन होणाऱ्या या गोष्टी नाहीयेत. रामा, रानात जात असताना मोडणारे पायात काटे कुठे नाही. मला रस्त्यात घातलेल्या फुलाच्या पायघड्या जाणवतील, कारण मी आपल्या सहवासात राहणार आहे. इथे राम, तिथे सीता. रामरायाच्या डोळ्यापुढे ती सीता आहे. आज ती सांगते हा सोन्याचा हरिण दैतया सीता. रामरायाला कळतंय सोन्याचं हरिण नाहीये, पण केवळ सीतामाईची इच्छा तिच्या करता. अन्वधावम. हरणाच्या मागे रामराय धावलेले आहेत. अशी असणारी जानकी, जानकी शंभजे. शुकदेव समजून सांगतायत ते जानकीपती श्रीराम. मी त्यांना नमस्कार करतोय. त्यांची सेवा करतोय. मोठ्या प्रेमाने आनंदाने मी त्यांचं भजन करतोय. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर 2 अध्यायामध्ये
शुकदेवाने रामकथा केली आहे. सोमवंश चंद्रवंश सांगण्याच्या निमित्तानेच या वंशात झालेले महापुरुष राजा ययाती, ययातीचे 2 पुत्र, एक यदु आणि एक पुरु. या वंशाच्या 2 शाखा पुरुवंश समजून सांगतायत. ज्यामध्ये राजा दुष्यंत, त्याचा पुत्र भरत, ज्याच्यामुळे या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. याच वंशामध्ये झालेला रघु, राजा दशरथ, या वंशातले राजे. हा पुरुवंश, हा कुरुवंश आहे. गंगानंदन भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य, राजा धृतराष्ट्र, पांडू, धृतराष्ट्राचे पुत्र कौरव, पांडूचे पुत्र पांडव. यामध्ये अर्जुनाचा पुत्र असणारा अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र राजा तू. राजा परीक्षितीपर्यंत पुरुवंश समजून सांगितलाय. यदुवंश आहे. या यदुवंशाच्या 4 शाखा आहेत. यादव, सात्वत, अंधक आणि वृष्णी. हा यदुवंश सांगत असतानाच शूरसेन, मथुराधिपती, ज्याची कन्या देवकी, शूरसेन यांचे पुत्र वसुदेव, वसुदेव आणि देवकी यांचा विवाह. वसुदेव देवकीला झालेले 8 पुत्र. यातला 8वा पुत्र भगवान श्रीहरी गोपाल कृष्ण. संक्षेपतः कृष्ण कथा समजून सांगितली. नवम स्कंधाची कथा पूर्ण होणार आहे. दशम स्कंध राजा परीक्षितीचा प्रश्न आहे. गुरुदेव आपल्या मुखातनं कृष्ण कथा ऐकली, अवितृप्यामः. आपण अतिशय संक्षेपाने ही कृष्ण कथा सांगितली. अवितृप्यामः
कृष्ण कथा श्रवणाचं समाधान झालेलं नाहीये. ही कृष्ण कथा कशी आहे? कृष्ण कथा राजा परीक्षित गुरुदेवांशी बोलतायत. निवृत्त तर्षैहि उपगीयमानात भवौषधात श्रोतृमनो विरामात. गुरुदेव क उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विराजेत विना पशुकनाथ. निवृत्त तर्षैहि उपगीयमानात. तृषा तहान पर्यायानेच, इच्छा अपेक्षा वासना वासना निमाली सकळ ज्यांची. निवृत्त तर्षैहि आदरार्थी बहुवचन आहे. गुरुदेव आपण कसे आहात? निवृत्त तृष्ण कोणती अपेक्षा आपल्याला? कसं आहे आपलं जीवन? शुकदेवांचं स्वरूप कसं आहे? भागवतात अनेक ठिकाणी शुकदेव समजून सांगितलेत. शुकदेवांची वयोमर्यादा देत आहेत. द्वेष्टी 2:8 16 वर्षाची. फार मजा आहे. संकादिकांचं वर्णन करत असतानाच पंचहायना 5 वर्षाचं वय आहे. बोर्ड लावायला जागा मिळत नाहीये. कशाचे बोर्ड आहेत? वाढदिवसाच्या शुभेच्छा. बस मला विचारायचंय, हा वाढदिवस काय आहे? अरे आमचे वाढदिवस होतात 61 सहस्रचंद्र दर्शन. काय आहे रे? ज्यांची 5 वर्ष संपून ज्यांना 6वं लागत नाहीये, जे 5 वर्षाचे आहेत, ज्यांची 16 वर्ष पूर्ण होऊन ज्यांना 17वं वर्ष लागत नाहीये, काय अर्थ याचा? यांच्याकरता काळ थांबला. आमचे वाढदिवस होतात. संकादिकांचा वर्धापन दिन नाही, शुकदेवांचा वर्धापन दिन नाही. पाच वर्षाचे संकादिक समजले पाहिजेत, शुकदेव समजले पाहिजे. पाय पंचायन कसे आहेत ते
व्यवहारात काही अडचण आहे, 200 रुपयाची गरज आहे, 4 ठिकाणी प्रयत्न केलाय, मिळाले नाहीयेत. शेवटी एक जीवाचा मित्र होता, तू तरी नाही म्हणू नको रे, माझी अडचण महत्वाची आहे, 200 रुपये मला हवे आहेत, तुला बुधवारी परत करीन मी, पण माझी अडचण लक्षात घे. हसलाय. अरे मित्राने मित्राला मदत नाही करायची, मग तो मित्र कसला? पण एक लक्षात ठेव, बुधवारी दे बर का परत, मला गुरुवारी गरज आहे, मला लागणार आहे गुरुवारी. हो. मित्राकडनं पैसे घेतलेत, काम झालंय, एक दिवस चाललाय, याला 200 रुपये परत द्यायचे आहेत, पैसे नाही आहेत. म्हटलंय बुधवारी देईन म्हणून, बुधवार उजाडला, काय करावं? पैसे परत द्यायला पाहिजे, पण हातात नाहीयेत. म्हणला, अरे बुधवारी दे बर का, मला गुरुवारी गरज आहे, मला गुरुवारी लागणार आहेत, काळजी ते. बुधवार गेला, हा विचार करतोय बुधवारी देणार म्हणला होता, आणून दिले नाहीत अजून. अरे आपणच म्हणलो होतो मला गुरुवारी लागणार आहेत, देईल उद्याला. गुरुवार उजाडला, जवळ पैसा नाहीये. आपण संकाधिक पाहतो आहोत, घरात मुले लहान, बाळा इकडे, इथं दारात बस, राम काका येतील, विचारतील बाबा काय करतायत, तर सांग बाबा बाहेर गेलेत म्हणून, मी तुला पेढा देईन. त्या पोराला बसवलं दारात, हा माडीवर गेला. याला आज पैशाची गरज आहे, आलाय. काय रे बाबा काय करतायत? बाबा बाबा माडीवर आहेत, बाबांनी मला सांगितलंय राम काका आले तर त्यांना सांग बाबा बाहेर गेले आहेत, मी तुला पेढा देईन. बाबा मला पेढा देणार आहेत. कळालं काही आपल्याला? बापाच्या बोलण्यात कपट आहे, बापाच्या बुद्धीतलं कपट या बाळाला कळत नाही. सरळ बुद्धी आहे, निष्कपट. आपण लहान मुलांना अरे मूल देवाघरचं फूल म्हणतो आपण. एखादं महत्वाचं काम आहे, मनाला थोडं जाणवतंय होईल का नाही. घरात लहान मुलं, बाळा माझं काम होईल ना, त्या मुलाला काही कळतं का? याला जाणवत असतं. लहान मुलाच्या तोंडाने देव बोलतो. लहान मुलांची बुद्धी कशी आहे, निर्विकार आहे, निष्पाप आहे. संकाधिकांचं 5 वर्ष पूर्ण 6वं लागत नाहीये. त्यांच्या बुद्धीला छल कपट नाही, परिशुद्ध बुद्धी आहे. ते संकाधिक. काळ कुणा करता थांबत नसतो.
शुकदेवांची वयोमर्यादा 16 वर्षाची दिली आहे. विचार कराय 16वं वर्ष काय आहे. तारुण्यामध्ये प्रवेश. ज्यांची 16 पूर्ण होऊन 17वं वर्ष ज्यांना लागत नाहीये, तरुणपणातल्या असणाऱ्या मनोविकृती, वासना याचा स्पर्श ज्यांच्या अंतःकरणाला होत नाहीये, शुकदेवांचं वर्णन आहे. अरे कमरे लंगोटी काय करदोडाही नाहीये. दिगंबर अवस्था आहे. काय सुचवायचं याच्यातनं. आम्हाला कपड्याची गरज का भासते. शुकदेवांच्या अंगावर कपडा नाहीये. असणारी मनोविकृती याचे परिणाम शरीरावर जाणवतात. अरे हे झाकण्याकरता कपडे, दुसरं काय नाही. ज्यांना कपड्याची गरजच नाहीये, मनाला विकृती स्पर्श करू शकतच नाहीये. निर्विषयम म्हणा नाही, अविकृत. तृष्णा, वासना, इच्छा निवृत्त तर्षई. गुरुदेव, कोणती इच्छा आहे आपल्याला, कोणती अपेक्षा आहे नाही. आपल्या गुरुदेवांना नमस्कार करत असतानाच सूतजींनी शुकदेवांना केलेला नमस्कार मुनिम आनतोस्मी, मुनिम आनतोस्मी. मी मुनी शब्दाचा अर्थ सांगितला होता. शुकदेव केवळ मुनी नाहीयेत. 12 स्कंदामध्ये मुनींद्र पद आहे. मुनींमध्येही इंद्र श्रेष्ठ आहेत, मुनींद्र आहेत. ऋषी शब्दाचा अर्थ आहे तत्वदर्शी. झालेलं तत्वदर्शन याच सतत चिंतन ज्यांचं चालू आहे, मननात मुनी, त्यांना मुनी म्हणायचे. सतत प्रभू चिंतनात. किती सुंदर मजा आहे. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे जगातच वाचतात, पण ते वावरत असतात ते भाव विश्वामध्ये. त्यांच्या अंतःकरण वृत्ती प्रभू चिंतनात एक रूप झालेली आहे. विठ्ठल सर्वांगी. झालेलं तत्वदर्शन त्या चिंतनामध्येच. चिंतने चिंतने तद्रूपता. अंतःकरण वृत्ती तदाकार. अर्धोन्मिलित नजर.
नासिकाग्र समादृशी संकल्प विकल्प शून्य करून मन शांत आहे. मनाचा धर्म आहे संकल्प विकल्प नाही. जिथे संकल्पच नाही तिथे विकल्पाचा प्रश्नच येत नाही. वृत्ती अंतर्मुख आहे. जिथे वृत्ती निवृत्त होती, निवृत्त तृष्ण आहेत, अपेक्षा नाहीये. प्रभुचिंतनाचा मिळणारा आनंद, या आनंदामध्ये महापुरुष वर्णन करतायत. गायी नाचे उडे आपुलिया छंदे. असं आपल्याच आनंदात आहेत. कसंही चैतन्य तुमच्या महाप्रभूंचं स्वरूप, कशी ही अवस्था. प्रभू चिंतनाचा आनंद कसा आहे. तुकोबराय जिजामाईशी बोलतायत. काय खातो आम्ही कासया सांगाते. देह धर्म आहे. मन नाहीये तिथे. चिंतनामध्ये वृत्ती तदाकार आहे. कोणतीच अपेक्षा नाहीये. वृत्ती ब्रह्माकार झालेली. ते शुकदेव. राजा परीक्षित प्रश्न विचारतायत. गुरुदेव, कशी आहे कृष्ण कथा. निवृत्त तृष्णैः उपगीयमानात्. निवृत्त तृष्ण, त्यांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. आज तुम्ही इथे आलात, आपल्या मुखातनच मला ही भागवती कथा श्रवण करायला मिळतीये. माझं जीवन कृतार्थ होणार आहे हे खरं आहे. पण मी विचारतो आपल्याला, आपल्या मुखातनं मला श्रवण करायला मिळणारी ही कथा, याच्यातनं माझं जीवन कृतार्थ होईल. पण आपण मला कृतार्थ करण्याकरता म्हणून आलात का? का ही कृष्ण कथा करण्यामध्ये आपल्याला मिळणारा काही आनंद आहे, तो आनंद उपभोगण्याकरता समजलं पाहिजे. सगळं भागवत नाही समजलं तर हरकत नाही. थोडं का होईना जीवन स्पर्श हवा आहे. किती सुंदर मजा आहे पहा. आई कामात आहे, बाळ पाळण्यात झोपलेलं जागं झालंय, रडतंय. त्याला भूक लागली, आई हवी आहे, ही कामात आहे. एवढं हातातलं काम पुरं झालं म्हणजे बाळाला घेता येईल. घरात मोठी मुलगी आहे, तिला हाक मारतीये, ताई आपल्याला शुकदेव करण्याकरता बोलतोय. अगं बाळ रडते, झोका दे त्याला.
ती 5-7 वर्षाची पोरगी त्या बाळाला झोका देते. पोरग रडायचं राहत नाही. आई नाही राहत. अगं गाणं म्हण. ती करते हो. पोरग रडायचं राहत नाही. आई नाही राहत ना ग. अगं त्याला खुळखुळा दे, खेळणं दे. पोरग रडायचं राहत नाहीये. आता हातातलं काम सोडून त्या बाळाला घ्यावं लागतं का नाही? या वेळेला बाळाला घेण्याची इच्छा नाहीये. काम करायचं आणि मग घ्यायचंय. बाळ रडतंय, नाईलाजाने घ्यावं लागतंय. स्वल्प विराम द्या. घरातलं सगळं काम झालंय. उष्टी खरकटी फरशी पुसली गेली. आता बाळ पाळण्यात झोपलेलं आहे. त्याला झोप लागलेली आहे. एखादी चटई म्हणा, सतरंजी म्हणा, कोपऱ्यामध्ये टाकते. त्या झोपलेल्या बाळाला पाळण्यात ना काढतीये. सतरंजीवर आडवी. पदराड बाळाला घेतलंय. आपल्या हाताने आपलं स्तन त्या बाळाच्या मुखी देते. आता बाळाला भूक नाहीये. बाळाला अपेक्षा नाहीये. ते झोपलेलं आहे. त्या झोपलेल्या पोराला पाळण्यात न काढलंय. त्याच्या मुखी दिलेलं असतं. काय कळाला अर्थ? हे कशा करता काय आहे? आता जे बाळाला जवळ घेतलंय हे बाळ रडतं म्हणून नाही. बाळाला भूक लागली म्हणूनही नाहीये. बाळाला पदराड घेण्यामध्ये आईला काही आनंद मिळतो का नाही? स्वांत सुखाय, आपल्या सुखा करता, आपल्या आनंदा करता. जशी आई आपल्या लेकराला पदराड घेते. राजा परीक्षित गुरुदेवांशी बोलतायत. गुरुदेव आपण आलात, आपण कथा सांगता आहात. माझं जीवन कृतार्थ होणार आहे खरंय, पण मला विचारायचंय, आपण माझ्याकरता आलात? आपण माझ्याकरता आलात का? कृष्ण कथा करण्यामध्ये आपल्याला मिळणारा काही आनंद आहे. या निमित्ताने आपल्याला कृष्ण कथेचा आनंद मिळणार म्हणून आपण या ठिकाणी आलात. गुरुदेव, कशी आहे कृष्ण कथा? निवृत्त तृष्णैहि उपगीयमानात. आपल्यासारखे निवृत्त तृष्ण असणारे महापुरुष, पण त्यांनाही एक कृष्ण कथा करत असतानाच मिळणारा खूप आनंद आहे. ती कृष्ण कथा कशी आहे? ही कृष्ण कथा भवौषधात. हे एक औषध आहे. भागवत महात्म्यामध्ये शौनक सुतांशी बोलले होते, कर्ण रसायनम, रसायन औषध. जरा गोपी गीत पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला. कशी आहे कृष्ण कथा? गोपी श्रीहरीशी बोलतीये, तव कथामृतम तप्त जीवनम.
तप्त जीवन, जीवन पाणी, तप्त जीवन तापलेलं पाणी. आजची औषध पद्धती आणि तत्कालीन औषध पद्धती काही फरक आहे का? तेव्हा डॉक्टर नव्हते, वैद्य, आयुर्वेद. रोगी आलाय, नाडी पाहिली, रोगाचा निदान झालंय, जवळ पडलेल्या वनस्पतींच्या साली, मुळे, पाला, तो झाड पाला, ती मुळे, ती झाडाची साल रोग्याला देतात. रात्री फुलपात्र भर पाण्यात भिजत घाल, सकाळी हे पाणी उकळायचंय. अर्ध भांड होईपर्यंत. मग रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ एक एक चमचा. तप्त जीवन, तापलेलं पाणी, उकळलेलं पाणी म्हणजे काढा औषध. तव कथामृतम तप्त जीवनम. श्रीहरीची कथा हे एक औषध आहे. राजा परीक्षित बोलतायत गुरुदेवांशी, भवौषधात. सगळे आजार सगळ्यांना होत नाहीत, पण एक आजार मात्र असा, एक रोग असा आहे की जो सगळ्यांना आहे, ज्याचं नाव आहे भवरोग. महापुरुष वर्णन करतायत, भवरोगा ऐसे दुवाड. न जाणारा रोग आहे, न सुटणारा रोग आहे, न बरा होणारा रोग आहे. भव मूळ धातू आहे भू, त्याला होणारा आदेश आहे भव. भव होणे, जन्माला येणे. प्रत्येकाच्या मागे लागलेला हा रोग आहे, जन्म आणि मरण. बस. पुनरपि जननम पुनरपि मरणम. हा बरा न होणारा रोग आहे. अनंत काळापासून प्रत्येक जीव हा रोगग्रस्त आहे. हा भवरोग आहे. कोणत्याही उपायाने न जाणारा रोग, याच्यावर एक सुंदर औषध आहे, ज्याने हा भवरोग शांत होईल. तुकाराम महाराजांना विचारा, तुम्ही म्हणालात आता नाही जाणे येणे, येणे जन्म, जाणे मरण. आता जन्म नाही, आता मरण नाही. जन्म नाही रे अनेक, तू का म्हणे माझी भाग. माऊली बोलतीये, मागील या जन्मा मुक्त झालं, नाही आता संबंध. हा भवरोग बरा होतोय. तुकोबराया, आपला हा रोग शांत झाला असेल, उपाय कोणता? अरे जो उपाय आम्ही केला तो उपाय आम्ही तुम्हालाही सांगतोय. राम कृष्ण हरी विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. प्रभु नाम, प्रभु कथा,
हेच भवरोगावरचं सुंदर औषध आहे. कशी आहे कृष्ण कथा? राजा परीक्षित बोलतायत भवौषधात. त्या भवरोगावरचं हे सुंदर औषध आहे. श्रोतृमनोभिरामात, श्रोतृमन अभिरामात. एका सुभाषितकाराने प्रश्न विचारलाय, औषध आणि रुचकर आहे, औषधाला रुची आहे, औषधाला चव आहे? नाही. तोंड वेडवाकडे करत औषध घ्यावं लागतं. लहान मुलांनाच खोकल्यासारखा झालेला आजार, छातीत कफ साठला गेलाय, औषध द्यायचं तर औषध बाबा घेत नाहीत. मग लहान मुलांकरता जे सिरप तयार केलं जातं त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. काही रुचकर द्रव्यांचा वापर केला जातो. ते खोकल्याचं औषधाचा चमचा बाळाच्या पुढे केला, पोरगं घेत आहे. कसं आहे रे? सरबत आहे म्हणतो. सरबत, सरबत आहे का औषध आहे? आवडीने घेता यावं, आहे औषध म्हणून त्याला रुचकर बनवलेलं आहे. कशी कृष्ण कथा आहे, श्रोतृ कानाने ऐकायची वाटते. हिला अमृत म्हटलंय बर का, श्री कृष्ण लीला अमृतम. भागवत निर्मितीला 5000 वर्ष झाली आहेत. आज आपण एवढे एकत्र जमलेलो आहोत, कशा करता? जसं बाळाला पाजण्यात आईला मिळणारा आनंद आहे, दूध ग्रहण करण्यात बाळाला मिळणारा आनंद आहे, असा वक्ता आणि श्रोता यांना आनंद देणारी एक कृष्ण कथा आहे. कृष्ण कथा करण्यामध्येही आनंद आहे, कृष्ण कथा ऐकण्यामध्येही आनंद आहे. आज इतक्या वर्षपर्यंत परंपरेने चालत आलेली ही कृष्ण कथा कधी कंटाळा आहे, कुठे घर आहे, घर आहे, काम आहेत, आपण काम बाजूला ठेवून घरातनं बाहेर पडतोय. कशा करता? कृष्ण कथा ऐकण्याकरता. जर या श्रवणामध्ये आपल्याला आनंद मिळाला नसता तर आपण इथं आलो असतो का? विचार करा. काय येतो? निश्चित आहे आपल्याला याच्यात आनंद मिळतो. तसा भागवती कथा श्रवण करण्यामध्ये मिळणारा आनंद आहे, अशी भागवती कथा सांगण्यामध्ये आनंद आहे.
गुरुदेव, आपण जे या ठिकाणी आलात मला कृतार्थ करण्याकरता, त्या कृष्ण कथेमध्ये आपल्याला काही मिळणारा आनंद आहे, आज या निमित्तानेच हा आनंद उपभोगायला मिळणार. म्हणून भागवती कथा श्रोतृ मनोभिरामात अभिराम आनंद, ऐकत असताना कानानीच आनंद मिळतोय. किती सुंदर मजा आहे पहा. प्रत्येकाची एकच तक्रार आहे, म्हणजे काय? शांती नाही, मन अस्वस्थ आहे. अरे आपलीच अवस्था अशी असं नाही, महापुरुष वर्णन करतायत. विश्रांती नाही कोठे, घरामध्ये सुखाची साधन आहेत, सुख नाहीये. थोडा विचार करा. समर्थांचं वचन आहे का नाहीये? जगी सर्व सुखी असा कोण आहे? मना विचारी, जरा विचार कर. पाशुधून नाही, सुख का नाही? चतुर्थ स्कंधामध्येच दक्ष प्रजापतीच्या असणाऱ्या 16 कन्या, ज्यातल्या 13 धर्मांना दिल्यात. एक देवांना, एक पितरांना, एक भगवान शंकरांना. स्वाहा नावाची कन्या देवांना दिली आहे, स्वधा नावाची कन्या पितरांना, आपलं पितरांना दिलेली आहे, आणि सती नावाची कन्या भगवान शंकरांना दिली आहे. 13 कन्या धर्मांना दिल्या आहेत. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रियोन्नती, बुद्धिर्मेधा, तितिक्षा च रीर्मूर्ती धर्मस्य पत्न्या. 13 कन्यांची संतती सांगत असतानाच शांती नावाची जी कन्या आहे, हिची संतती सांगितली आहे. शांती सुखम, शांतीचा पुत्र सुख आहे. जीवनात शांती नाही म्हणून सुख नाहीये. घरात सुखाची साधनं आहेत, सुख नाहीये. भांडी वाजतायत घरात सारखी, मंदिरात घंटा, घरात कशा करता विचार करतो आपण. अभिराम आनंद, आनंद कुठे मिळतोय? कशी आहे कृष्ण कथा? गुरुदेव श्रोतृ मनोभिरामात श्रवण करीत असतानाच कानाला मिळणारा आनंद ऐकावंसं वाटतं. कथा श्रवण करीत असतानाच जर कदाचित मोबाईल वाजायला लागला, बोटाने बटन बंद करतोय. मनोभिरामात
मन तदाकार होत आहे. ही भागवती कथा काय? कृष्ण कथा. उत्तम श्लोक गुणानुवाद. उत्तम श्लोक. श्लोक शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. ज्याची कीर्ती उत्तम आहे. अरे कीर्ती दोन प्रकारची आहे. अपकीर्ती पण असते आणि कीर्ती ही सुकीर्ती पण असते. ज्या रामायणामध्येच रामाची कीर्ती वर्णन केलेली आहे त्याच रामायणामध्ये रावणाची अपकीर्ती आहे, लक्षात ठेवा. ज्या भागवतामध्ये कृष्ण कीर्ती आहे त्याच भागवतात कंसाची अपकीर्ती आहे. उत्तम श्लोक. श्लोक कीर्ती. तम शब्दाचा अर्थ होतो अंधार. तम शब्दाचा अर्थ होतो अज्ञान. तम शब्दाचा अर्थ होतो अपकीर्ती. जो उत्तम श्लोक आहे तिथे अज्ञान नाहीये, जो ज्ञान स्वरूप आहे. ते भगवान श्री कृष्ण. ते उत्तम श्लोक यांची कीर्ती त्रिभुवनात आहे. माऊलीचं वर्णन करतानाच महापुरुष वर्णन करतायत. उभारिला ध्वज तिही लोकांवरी ऐशी जरा चराचरी कीर्ती ज्यांची. अशी कीर्ती ध्वजा सर्वत्र पसरली आहे. ते उत्तम श्लोक भगवान श्री कृष्ण यांचे गुण, यांचं चरित्र, यांची लीला पुमान विराज्येत. माणसाला कंटाळा येतो, नको ती कृष्ण कथा असं आहे. कृष्ण कथा ऐकावीशी वाटती का कृष्ण कथेचा कंटाळा येतोय. कंटाळा कोणाला येतोय? विना पशुघ्नात. जे पशुघ्न आहेत जनावरांनाही मारणारे. जनावर कशी आहेत? ही भोगभूमी आहे. केवळ विषय सेवन करणं, भोगणं बस असं विषय जीवन ज्यांचं आहे त्यांना पशुघ्न म्हणायचंय. विषयासक्त, व्यसनी अशी असणारी जी माणसं आहेत त्यांना नाही इच्छा होणार कृष्ण कथा श्रवणाची, भागवत ऐकण्याची. पण ज्याला मानव म्हणायचंय, ज्याला आपण मनुष्य आहोत त्याची जाणीव आहे, ज्याला मानवी जीवन जगण्याची इच्छा आहे, असं असणारा जो आहे तो
उत्तम श्लोक गुणानुवाद, भगवान श्रीहरीची कीर्ती श्रवण करण्यात, त्याच्या लीला, त्याची कथा श्रवण करण्यात ज्यांना आनंद मिळतोय, अशी कृष्ण कथा आपल्यासारखे महापुरुष मोठ्या प्रेमाने कृष्ण कथा गातायत. गुरुदेव ती कृष्ण कथा सोमवंश सांगत असतानाच आपण संक्षेपाने सांगितली, पण अवितृप्यामः प्रसादाकरता केलेला लाडू अतिशय चांगला झाला आहे, पण प्रसाद आहे एकच मिळाला, आणखीन खावासा वाटतोय. लाडू खाल्ल्याचं समाधान नाहीये, आनंद आहे, समाधान हवंय, आणखीन हवंय. ही कृष्ण कथा मला विस्ताराने ऐकण्याची इच्छा आहे. आपण मला एक कृष्ण कथा समजून सांगा. म्हणून राजा परीक्षितीचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला अनुसरून शुकदेव कृष्ण कथा करणार आहे. दशमस्कंद ही कृष्ण लीला आहे. त्या कृष्ण कथेचा आरंभ कृष्ण जन्म महोत्सव उद्याच्या कथेतनं आपल्याला श्रवण करायला मिळेल. उद्यापासून कृष्ण कथा, थोडं नामस्मरण करायचंय. आजची कथा